मिळते। ज्या विद्यार्थ्यांना पेन वह्या पुस्तकं दिली पाहिजेत, त्याच्या पाठीवर शबासकी दिली पाहिजे, त्या ठिकाणी त्याच्या पाठीवर वळ उठण्यापर्यंत लाठीचार्ज होतो। हा खऱ्या अर्थानं भारत देशाचा अपमान आहे। कारण विद्यार्थी हे या देशाचं भविष्य आहे। प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न आहे, ते स्वप्न बंद पाडायचं, ते स्वप्न भंग करायचं काम या मोदी सरकारने केलं। गेले कित्येक दिवस आपण बघतोय त्या जंतर मंतरवर कित्येक विद्यार्थी त्या ठिकाणी गेले की आम्हाला न्याय द्या, आम्ही अभ्यास करून प्रामाणिकपणे अभ्यास करून आम्हाला भविष्य घडवायचं आहे। तुमच्या चुकीमुळे तुम्हाला पैशाच्या हव्यासामुळे आमचं भविष्य कुठं तर तुम्ही तुडवत आहात आणि त्या तुडवणाऱ्या भविष्याला या देशाचं देखील भविष्य संपवण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात। हा आवाज, हा संदेश देण्यासाठी जमलेल्या तिथं अनेक विद्यार्थ्यांच्यावर हल्ला करण्यात आला। का हो तुम्ही अशा पद्धतीनं त्यांचं प्रशासन, तुम्ही असं आंदोलन का चिघळता? हा प्रश्न विचारायचा अधिकार लोकशाहीत आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे, तो आम्ही विचारायचा नाही का? हा विचार देखील आपण केला पाहिजे। मोदींना प्रश्न विचारायला सोडून राहुल गांधीजींना प्रश्न विचारले जातात। काय चाललंय देशात आपल्या? हा आवाज कुठेतरी उठला पाहिजे आणि आवाज उठला आपल्या, तुमच्या, आमच्या विद्यार्थ्यांच्या, नेत्यांच्या, पालकांच्या माध्यमातून आवाज उठला। प्रत्येक घरातला आणि घरातला लहान मुलगा आज देखील या आवाजावर ठाम आहे आणि हा आवाज तो दिल्लीत गेला, गल्लीतून दिल्लीत गेला आणि आज त्यांचा राजीनामा द्यायची त्यांना आज वेळ आली। लोकशाही पुन्हा एकदा जिवंत झालेली आहे। तुमची दडपशाही इथं परत चालणार नाही। हा कुठंतरी संदेश हा अबाधित राहिला पाहिजे, हा जिवंत राहिला पाहिजे। म्हणून आजचा हा कॅन्डल मार्च, ज्यांनी मार खाल्ला, ज्यांचे प्राण गेले, यांना कुठंतरी ती श्रद्धांजली गेली। म्हणून आज तमाम लोक इथं जमलेले आहेत। उत्साह त्यांच्यात एक आहे की पुन्हा एकदा लोकशाही जिवंत झालेली आहे आणि दडपशाही कुठेतरी बंद झालेली आहे। म्हणून मोदी सरकारला पुन्हा एकदा आवाहन आहे, करायला गेला काय तर आम्ही सांगतो तुम्हाला, इथंच बसलेला आहे, अजिबात हटणार नाही। तुम्ही एक चूक केला तर तुमच्या 100 चुका फाडून ठेवल्याशिवाय आम्ही तर नाही। आज हा कॅन्डल मार्चच्या माध्यमातून एकच असेल, ही मेणबत्ती नसेल, या मेणबत्तीचा प्रकाश लहान असेल पण प्रत्येकाच्या हातात ती मेणबत्ती आहे। ती हजारोची संख्येनं हा प्रकाश या भारत देशाच्या भविष्यावर असाच राहील हे दाखवण्यासाठी आजचं एक कॅन्डल मार्च। पुन्हा आज राहुलजींच्या मार्गदर्शनाखाली, बट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज तुम्ही, आम्ही, आज आपण सर्वांनी या ठिकाणी धर्म, जात, पात सगळं विसरून एकच या ठिकाणी शिक्षण जे महत्वाचं आहे, त्या शिक्षणात तुमचा घोटाळा, मंदिरात घोटाळा हे आता इथून पुढे चालणार नाही। सदबुद्धी सगळ्यांना दिलेली आहे मा सरस्वतीनं, ही सदबुद्धी प्रत्येकाला या निमित्तानं दिलेली आहे। म्हणून पुन्हा एकदा आपला विजय म्हणता येणार नाही, पण लोकशाही जीवन ठेवण्याचा हट्टास आपण सगळ्यांनी प्रामुख्याने धरला आणि तो हट्टास पूर्ण आजच्या घडीला झालेला आहे हे दाखवण्यासाठी त्या उजेडात आपण आज सगळ्यांनी यायचं आहे। म्हणून आपल्या पुन्हा एकदा सर्वांनी विनंती आहे की लोकशाही जीवन ठेवू, येणारं भविष्य युवांचं आहे, त्या युवा पिढीला चांगल्या पद्धतीने घडवू आणि इथून पुढे नीट परीक्षा नीटच घेतली पाहिजे, हा आमचा हट्टाच असणार आहे।